आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर के 4 हुतात्माओं का कांग्रेस पार्टी ने किया अभिवादन। दरअसल आज़ादी मिलने के पहले ही सोलापुर के 4 हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसैन, जगन्नाथ शिंदे और किसान सराड़ा जी की वजह से सोलापुर अंग्रेजों की गुलामी से साल 1930 में 3 दिन के लिए गुलामी से आज़ाद हुआ था, जिसके बाद अंग्रेजों ने 12 जनवरी 1931 को इन चारों को फांसी दी थी। आज उनके बलिदान दिन पर सोलापुर शहर कांग्रेस पार्टी की ओर से 4 हुतात्माओं का अभिवादन किया गया। आपण 4 हुतात्मा दिन आहे 12 जानेवारी आणि आताच आपण त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित केली आहे। 4 हुतात्म्यांनी या देशासाठी बलिदान दिलं। त्यांनी कधी धर्म जात पात बघितला नाही, पण या मातृभूमीसाठी बलिदान दिलं। त्यांना आज आपण वंदन करत आहोत। हे सोलापूर हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे। पूर्ण देशात पूर्ण जगात प्रसिद्ध जे बलिदान आमच्या सोलापुरात राहणाऱ्या ह्या 4 वीर पुरुषांनी केलं, त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो। आज योगायोग असा की आज उद्या अक्षता सोहळा पण आहे, काठी यात्रा आहे आणि पूर्ण सोलापूर कधीही कोणत्याही प्रकारचा जातपात धर्म न पाळता आपण सगळे ह्याच्यामध्ये सामील होत असतो आणि तोच संदेश ह्या 4 हुतात्म्यांनी आपल्याला दिला। आज आपल्याला हे ज्या लोकांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्यांना आपण त्यांची आठवण आज येते आणि कुठेतरी त्यांची कुर्बानी ही व्यर्थ नाही जायला पाहिजे, कारण का ते हे 4 हुतात्मा वेगळ्या धर्माचे होते, तरी ते ह्या जमिनीसाठी लढले। आणि आज खरं तर आपण सगळ्यांनी मनात प्रश्न विचारला पाहिजे की आपण नेमकं काय करत आहोत। हे देश आज ज्या पद्धतीत स्वातंत्र्य सैनिक लढले या देशासाठी, त्याच पद्धतीत आता लढायची वेळ आहे आणि जेव्हा ही लढाई असते, ही देशासाठी असते, तेव्हा कोणत्याही प्रकारची जातपात धर्म बघितले जात नाही, तेव्हाच हे देश पुढे जाऊ शकतं। आज कुठेतरी मनात प्रश्न निर्माण होतोय की नेमकं आपण पुढे जातोय का मागे। आज 12 जानेवारी तुमच्या 4 हुतात्म्यांची आज आठवण म्हणून आम्ही सगळे इथं काँग्रेसवाले इथं आलो आणि चेतन नरोटेने सगळं अरेंज केलेलं होतं। आज 12 जानेवारी पहाटे 5 वाजता त्या 4 हुतात्म्यांना येरोडा जेलमध्ये फाशी झाली। देशाकरता ज्यांनी आपले सर्वस्व दिलं ते 4 हुतात्मे आज त्यांच्या नतमस्तक होऊन आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत। त्यांनी हे बलिदान केलं म्हणून आम्ही या देशामध्ये राज्य करतो आहोत। इतकंच नाही तर सोलापूर आमचं समृद्ध झालं हे त्यांच्यामुळं झालेलं आहे। आम्ही त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण